जाताना कुठे गेली सांगायचं डायरेक्शन लोकांचं डायरेक्शन हॉटेल कुठे आहे वरती नाव बोर होईल असं ओके कुठून आले तुम्ही इथे बोर्ड होता बोर्ड तू फोडलेला आहे इथे बोर्ड होता कोणत्या दिशेने आहे गाडी पण तुम्ही सांगा आता म्हणला पैठण रोड कुठून आला पहिले नंतर आलेला आहे नंतर पहिले 2 वेळेस आले पहिली वेळेस तुम्ही आपण महाराष्ट्र त्यावेळेस इथून आलो गाडी तू का गेली होती गाडी पण चालत होतं दुसरा ड्रायव्हर गाडी मालक चालत होता कुठल्या तराने उतरला मागच्या बॅग आधी मागच्या तराने ड्रायव्हर समोर अगोदर कोण पळत गेलं पुढे दरवाजा उतरल्यानंतर उघडल्यानंतर गाडीमधून कोण पळत गेलं सगळं तुझा रोल सांग तू काय केलं ते पाठी माग सगळं पळत सर आम्ही कुठं कुठं काय काय तोडफोड दाखवतो ये बाकी के लोग अंदर बाजू सर गए ऐसे तुम्हाला सांगा काय नंबर सर सर ज्यांना लाकडी दांडा फेकून मारला होता तो कोण होता जाता जाता ज्यांना लाकडी दांडा फेकून मारला त्याच्या हातात तो कोण होता सर बोलत ना आमच्या त्याचे कोणत्या गाडीमध्ये तुमच्या गाडीमध्ये किती लोक आम्ही 3 दुसरा कोण ते दिनेश नाव काय त्याचं जाधव इकडे एक बाईक घेऊन होतो चालू हो बजाज सर एक बाईट हा लावतो फोन लावतो गेला का तरी आज झालं का आले सगळे नाही भवन बोला काय सांगणार एका मुंबई चायनीज ग्रिल हॉटेल येथे हल्ला झालेला आहे आणि काही गुंडांनी हल्ला केलेला आहे आणि पोलिसांनी आज त्यांची धिंड काढली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे सर्व अगोदर सातारा खंडोबा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेबांचा सर्व जनतेकडून आणि माझ्याकडून धन्यवाद देतो असा गुन्हेगार करणाऱ्या लोकांची जी धिंगड काढली त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो 26 फेब्रुवारी जो मुंबई चायनीजवर शासनाचे आदेश आहे की 10:30 11 11:30 नंतर धाबे हॉटेल बंद व्हायला पाहिजे पण 1 वाजता हॉटेल बंद असताना सुद्धा काही गुंडवृत्तीची लोक अशी माहिती मिळाली की यापूर्वी अनेक धाब्यावर त्यांनी अशी धुमाकूळ केली आहे आणि पैसे पण लुटले मारहाण केली नुकसान केलेले आहे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावे आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पोलीस आयुक्त साहेबांना माझा एक नम्रतेची विनंती आहे माझी तर शहराची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यातून येणारे लोकांची संख्या जास्त आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यामध्ये गुन्हेगार वृत्तीचे लोक आहेत तर जे काही भाडोकरी असतील किंवा कुठं राहत असतील तर रात्रीच्या वेळेस किंवा स्थानिक दुकान मालक घरमालकांना इंटिमेशन द्यावे आदेश द्यावे जो कोणी ज्या व्यक्तीला तुम्ही भाड्यानं घर देत आहे तर त्याचा बायोडाटा पोलीस व्हेरिफिकेशन करून त्याला घर देण्यात यावे तर याच्यामध्ये तर प्रश्न असा है बाईपास उस दिन आप जो तो आपके होटल पे हमला हुआ कितने बजे हुआ कैसा हुआ जरा बताइए रात को 1:30 बजे हुआ हम सब घर को चल रहे थे धोना धाना चालू था और सब तोड़ फोड़ किए हमारा गल्ला लेके गए और तलवार लेके आए रावट लेके आए आते ही उन्होंने क्या डिमांड की पहले आपके पास अब आते ही बोले हमको खाना होना वो खाना नहीं था हम उस वक्त क्या टाइम हो रहा था 1:30 बज रहे अच्छा वो धोना धाना चालू था वो होटल बंद हो गई थी कुछ था नहीं तो वो खाना उनको होना था इसके लिए वो ऐसे किरकिरी किसी को मारपीट किएगा
मारे बच्चों को मारे है, अच्छा, मुक्का मार लगा उनको। तो गले में पैसे और निकाले। हाँ, गले में से पैसे निकाले। क्या नाम आपका? याकूब खान। देखी बीड बायपास रोडवरती चालू असलेले सर, इकडे बघा. हॉटेल लॉजेस वगैरे जे काही आहे कोणीही आरोपींनी सदर ठिकाणी येऊन मोफत जेवण मागितल्यास जेवण न दिल्यास हाणमार करण्यात येते. आरोपींकडून भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातं. अशा कुठल्याही घटनेबद्दल कोणीही जनतेने तक्रार पोलीस स्टेशन येऊन दिल्यास नमूद प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे अशा कोणत्याही प्रवृत्तींना जनतेने घाबरण्याची काही गरज नाही आहे. पोलीस स्टेशन साताराच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. आरोपी कितीही जरी मोठे असला तरी कायद्यापुढे सर्व समान आहेत. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता अशा घटनांबद्दल पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी अशी पोलीस स्टेशन सातारच्या वतीने सर्वांना आवाहन व विनंती करतो.